म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, माझ्या बरोबर सुद्धा अगदी असंच झालं होतं. तुम्हाला आठवतंय वहिनी? ते तुम्हाला नाही आठवणार, कारण जे झालं होतं ना ते माझ्या बालपणी झालं होतं. काय झालं होतं माहितीये का ललिताताई, मी पण अशी ना चहाचा ट्रे घेऊन अशी चालले होते किचन मध्ये आणि मी ना अक्षरशः तिथे घसकन घसरून पडले आणि मी आईला हाका मारायला लागले तर आई आली तिथे किचन मध्ये, पण आईने मला चांगल्या 2 हाणल्या आणि मग मला उठवलं. अहो कशी बशी उठले, ती कप बशी उचलली आणि मग मी गेले डॉक्टरकडे. अनिता, म्हणजे तेच तसंच झालंय तुम्हाला पण. हे बघा, तुम्हाला इथून कुठेही हलू द्यायचं नाहीये. हा हा नाही हो, असं कसं, अशी कशी मी तुमच्याकडे राहू? म्हणजे व्यायांचं घर आहे माझं. माहेर असं तर गेले असते मी तिकडेच खरं तर, पण असं काय म्हणता? हो पण हे सुद्धा तुमचं माहेरच आहे असं समजा ना. काका असं कसं समजेन मी? अहो हे स्वानंदीचं माहेर आहे हो. आणि नाही, मला खरंच नाही थांबता येणार. तुमची पण अडचण होईल, तुमचं वेळापत्रक सगळंच बदलून जाईल माझ्यामुळे. नको, मी खरंच जाते घरी. अहो नाही हो. अहो त्याची तुम्ही काळजीच करू नका, मी दिवसभर घरातच असते आणि मला सुद्धा कंपनी होईल ना तुमची. सगळं ऐकून घ्यायला लागेल. नाही पण काय ना, घरी सगळे वाट बघत असते, त्यांना काय सांगू मी? आणि झालंय असं की बाळू गावाला गेलेला आहे आणि निलिमाची आईची तब्येत बरी नसते ना, त्यामुळे ती सतत माहेरी ये जा करत असते. सगळं स्वानंदीवर पडेल. नाही, मला खरंच घरी जायला पाहिजे. नाही, आता तुम्हाला आम्ही मुळीच जाऊ देणार नाही. हो ना. काय संकोच करताय तुम्ही? नाही पण बाळू दादा आणि निलिमा दोघंही घरात नाही. म्हणजे मग स्वानंदी क्लासला गेल्यानंतर तुम्ही सगळं करत राहणार. अगं बाई हो. आम्ही तुम्हाला मुळीच जाऊ देणार नाही. तुम्ही इथेच आराम करा. आता कसं समजू मी तुम्हाला? तुम्ही कसंही समजावलत ना तरी आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. नाही, खरंच असं नका करू. आणि माझे कपडेही नाहीये तिथे, त्यामुळे. हे काय कारण आहे का ललिताताई? अहो मुलं जाऊन नाही का आणणार कपडे? बरं आता झालं का सगळं समाधान तुमचं? नाही म्हणजे आता सगळ्या तुमच्या शंका मिटल्या का? आता बघा, आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला तुमच्या नीलची शपथ आहे. अरे देवा, कोण नील? आता काय म्हणू मी याच्यावर आता? बरं, आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर मला खरंच खूप ना. काही संकोच करू नका. चला हा, येऊ आम्ही. हो हो, मदत करू काही? नाही नाही, ठीक आहे. चला. अहो सांगत होते ना मी. स्वानंदी, तू बघच आता तुझ्या घरच्यांच्या खिशाला कशी मी अलगद कात्री लावते. है ना? अरे आपण इथे हसत बसलोय, मजा करतोय. आई कुठे? हा, अरे ती स्वानंदीच्या माहेरी गेले, देशपांड्याच्या घरी. मग तिला फोन करा, निघाली की नाही जरा विचारा. हे अरे, आई काय लहान आहे का तिची एवढी काळजी करायला? तू लहान आहेस, आई पाहिजे म्हणून हट्ट करायला. हे जास्त बरोबर आहे. अरे टेन्शन घेऊ नकोस, येईल ती. अहो संध्याकाळी ट्रॅफिक लागलं असेल, त्यात पावसाळा. मग तेच म्हणतोय ना, म्हणून चिंता वाटते त्याची. तर आपली घरची गाडी नाहीये, पब्लिक ट्रान्सपोर्ट तिला यावं लागेल ना. येऊ दे रे सावकाश, काय घाई आहे? घर कसं शांत वाटते, छान वाटते. एक मिनिट, तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्हाला काय म्हणायचंय? हे गंमत केली, सांगू नका तिला, आधी सांगून ठेवतोय. म्हणजे मी असं अर्थ घेतो की आई घरात असली की घर गजबजलेलं असं, असं तुम्हाला म्हणायचं? हेच म्हणालो मी, हेच म्हणालो मी. मग वाचलात तुम्ही. फोन घ्या, घरूनच फोन आहे. आई निघाली का विचार. हो हो. नसेल निघाली तर सांग की मी तिला पिकअप करायला येतो. हो, उचलू तरी दे. हॅलो. हॅलो स्वानंदी, मी बोलते, अनिता काकू. हा बोल ना. तुझ्या सासूबाई इथे आल्या होत्या ना? आल्या होत्या म्हणजे निघाल्या का? अगं नाही, मला बोलू तरी दे ना. म्हणजे अजून इथेच आहेत त्या. अच्छा, तिथेच आहेत का? मग त्यांना तिथेच थांबायला सांग. हे त्यांना पिकअप करायला येतात म्हणून सांग. हा
स्वानंदी अगं काय करतेस तू? मला बोलायलाच देत नाहीयेस. काय झालं? म्हणजे काय झालं माहितीये का, आम्ही सगळ्या जणी अशा बसून गप्पा मारत होतो छान, आणि अचानक त्या उठल्या ट्रे घ्यायला चहाचा, आणि त्या किचन मध्ये घसरून पडल्या ग. काय? अशा कशा पडल्या? आता मी काय सांगू तुला. तरी आम्ही त्यांना सांगत होतो की तुम्ही काहीही काम करू नका, पण नाही ऐकलं त्यांनी. मग आम्ही लगेच निघतो. डॉक्टरांकडे न्यावं लागेल ना त्यांना. आता एवढं आम्ही करणार नाही का स्वानंदी? नाही म्हणजे डॉक्टर येऊन गेले, तपासून गेलेत त्यांना, पण अगं डॉक्टरांनी ना 10 दिवसांची बेड रेस्ट आणि 15 दिवसांचा आराम सांगितलाय. बापरे. आम्ही लगेच निघतो मग. आणि आता कोण कोण आहे घरी? नाही त्याची काळजी करू नकोस तू. म्हणजे हे सगळं जेव्हा झालं ना तेव्हा आम्ही सगळे होतो घरी. मी होते, वहिनी होत्या, हे होते, आणि सायली सुद्धा होती, आणि आई सुद्धा आल्यात आता घरी. ती काळजी तू करू नकोस. पण तुम्ही या हा दोघं घरी. हो लगेच निघतो. हा. काय गो बाई. काय काय झालं? आई किचन मध्ये पडल्या, त्यांना बेड रेस्ट सांगितली आहे. बेड रेस्ट किती दिवसांची? 10. 10 दिवस म्हणजे मोठा पिरियड आहे. म्हणजे काहीतरी गंभीर असणार. मी एक काम करतो, मी टॅक्सी घेऊन येतो, आपण लगेच आईला घेऊन येऊ. हा हो आपण सगळेच जाऊया ना. हो हो. ओके, मग मी 2 टॅक्सी आणतो. दादा एका सगळे मावणार नाही. चल हो चल. नाही, माझा ऐकता का जरा? निलिमा आता काय तुझं? बोल वहिनी बोल. आपण तिथे जाऊन आईंनाच घेऊन येणार आहोत ना, मग घरात कोणीतरी थांबायला नको का? पारू दादा पण नाहीये. हो बरोबर आहे हिचं. तू बेड वगैरे तयार करून ठेव, आम्ही जाऊन येतो. तुम्ही दोघं थांबा इथेच. हा. ओके, म्हणजे मी, बाबा आणि स्वानंदी आम्ही जाऊन आईला घेऊन येतो. हा हो. ओके. आणि ऐक स्वानंदी, डॉक्टरांनी काही पथ्य सांगितले की मला लगेच फोन करून कळव, म्हणजे मी तसं बनवून ठेवते. हो, तुम्ही सगळ्यांसाठी मुगाची खिचडी आणि टोमॅटोचं सार बनवून ठेवा. आणि अजून काही वेगळं असेल तर मी तुम्हाला फोन करते. झालं का? चला ना लवकर, वेळ जातोय. चला. हो. माझं पण टेन्शन वाढत चाललंय रे. आपल्या मागे खंबीरपणे उभी राहणारी बाई. बाबा असं काय बोलताय? तिला काही झालं नसेल गंभीर. एक मिनिट, तुम्ही पॅनिक होऊ नका. हे बरोबर बोलतायत. आणि काही सिरियस असतं तर काकूने तसं सांगितलं असतं फोनवर. मला पण वाटतं एवढं सिरियस काही नसेल, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आपण पटापट तयार होऊया आणि आईंना जाऊन आधी भेटूया. हा, बऱ्या असतील त्या. तेच म्हणतोय, निघा ना लवकर. चला ना. बहिणी तुम्ही खिचडी आणि ते सगळं. चल. सॉरी हळूहळू, थोडं हळू बाय. वा. अगं एवढी फळं आणलीस तू माझ्यासाठी? नाही काकू, म्हणजे तुमच्यासाठीच खास फळं आहेत असं नाही, आमच्याकडे पण असतात नेहमी फळं. थँक्यू. मला वाटलं माझ्यासाठी आणलीत की काय. नाही, उलट आमच्या घरी तर संपदा ना फक्त फळांवरच जगायची. हो, काका सुद्धा म्हणतो की दिवसात ना 1 फळ तरी खाऊ. काय चाललंय दोघींचं? त्रास नाही ना देत त्यांना? नाही अजिबात त्रास देत नाहीये. गुणी आहेत तुमच्या मुली. इथल्या लोकांना आपल्या मनाप्रमाणे वागायला लावायचं असेल तर इथल्या प्रत्येक माणसांची दुखरी नस कोणती हे आधी शोधून काढावं लागेल. ते एकदा कळलं ना की मग बस. मग जे काही स्फोट घडवायचे ते मी माझ्या सोयीनुसार माझ्या घरात बसून सुद्धा घडून आणू शकेन. स्वानंदी, ही ललिता झागेदार नवीन जोमाने परत आली. आता तयार राहा.